मंत्री धनंजय मुंडे जे त्यांनी राजीनामा आज दिलेला आहे. कसं बघताय? हे बघा, जेव्हा मत्स्यउद्योगीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ते हत्या जाऊन आज 80 दिवसपेक्षा जास्त दिवस उलटलेले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मोर्चे निघले. आजही जालना शहरात कुठंतरी उपोषण आम्ही तिकडे जाणार. ती यांची हकालपट्टी तेव्हाच केली पाहिजे. फार उशीर केली. म्हणजे एका प्रकारचे त्याने ह्या प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला, पण जनता जनार्दनने जे लढा दिला आपल्या महाराष्ट्र जनतेने, त्याने हा न्याय भेटलेला आहे. पण पूर्वी भेटला पाहिजे होता, पण उशिरा भेटला. साहेब, काल जे फोटो व्हायरल झाले त्यामुळे अक्षरशः महाराष्ट्र हादरला आणि त्यानंतर सरकारला उशिरा जाग आली असं वाटतं तुम्हाला? मला काय वाटतं, सरकारला सर्व माहीत असतात. काही एजन्सी असतात सरकारची, त्यांना सर्व माहीत असतात. पण आता अधिवेशन आला आणि जनता उद्रेक होऊ लागली ना. आता याचा परिणाम आपला जिल्हा परिषद आणि नगरपालिका होईल, म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. सर, माणिकराव कोकाटे की इस्तीफे की मागणी हो, ते उद्या कोर्टात आहे ना. कोर्ट काय डिसिजन देईल त्याच्यावर मग ते आमचे विरोधी पक्ष ठरवणार.